नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण केस पाहणार आहे, जी मी स्वतःहून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हँडल केलेली होती. त्या केसची पार्श्वभूमी पहिली अशी होती की मुलगी पन्हाळा तालुक्यातली होती आणि मुलगा होता तो आपल्या करवीर तालुक्यातला होता. ह्या केसमध्ये जी मुलगी होती ती एकची एक मुलगी होती आणि आईवडील तिचा सांभाळ करत होते आणि त्यांचा उद्देश होता की जो कोण मुलगा असेल त्याला घर जावई करून घेण्याचा एक उद्देश होता. पण प्रारब्धानं असं काहीच त्यांच्याकडं स्थळ आलं की ते स्थळ ती भाऊ दोघंजण होते. धाकट्या भावाचं लग्न व्हायचं होतं. थोरल्या भावासंगट ह्यांच्या मुलीचं लग्न झालं आणि त्यावेळी हिने काय तशी अट ठेवली नाही की तुम्ही घर जावई झाला पाहिजे किंवा नाही झालं पाहिजे, असं काही ठेवलं नाही. यांना वाटलं की दोन भाऊ आहेत, त्यांना शेती थोडीफार 1 एकर शेती होती आणि हा थोरला मुलगा घर जावई झाल्यानंतर आपण काहीतरी याच्यावर एक आमिष जाऊ आणि याला आपल्याकडे घर जावई करून घेऊ, अशा पद्धतीनं त्यांच्या आईवडिलांच्या डोक्यामध्ये तो विषय होता. आणि त्यांनी मुलगीला सुद्धा सांगितलं नव्हतं की आपणला घर जावई करून घ्यायचं आहे म्हणून. लग्न वगैरे चांगलं झालं, चांगल्या पद्धतीनं 2 मुलं झालीत, दोन्हीही मुली होत्या. आणि त्यानंतर थोडासा वाद निर्माण व्हायला लागला. वाद कुणाच्यात बघा, सासरा आणि जावयामध्ये वाद व्हायला लागला. पतीपत्नीचा यामध्ये काहीही संबंध नव्हता आणि वाद इतका विकोपाला गेला की मुलगीच्या वडिलानं मुलगीला सांगितलं की आपण डोमेस्टिक व्हायलन्स आणि घटस्फोटची केस दाखल करूया त्यांच्यावर. आणि त्या पद्धतीनं तिने डोमेस्टिक व्हायलन्सची पोटगी मागण्याची केस दाखल केली. डोमेस्टिक व्हायलन्समध्ये पोटगी मागितली आणि डोमेस्टिक व्हायलन्सची केस मेहरबान कोर्टामध्ये दाखल केली आणि सदरचं वकीलपत्र हे मुलग्याच्याकडून माझ्याकडं आलं. संपूर्ण त्या केसचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की ह्यामध्ये मुलगीचा रोल कुठेही जास्त येत नव्हता आणि जे काय त्यांनी सगळं सांगण्याचा प्रयत्न केला होता ते वडिलांचंही भूमिका सगळी दिसून येत होती. आणि त्यानंतर ज्यावेळी माझ्याकडे केस आली, त्या डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसला मी उत्तर दिलं. जे कैफियत म्हणली जाते किंवा म्हणणं म्हटलं जातं ते मेहरबान कोर्टामध्ये हजर केलं आणि त्यानंतर आम्ही नांदा येण्यासाठी केस दाखल केली. आमच्याकडून नांदा येण्यासाठी केस दाखल केल्यानंतर त्याला उत्तर आलं, ते पण उत्तर असं समर्पक नव्हतं. त्यानंतर 2-3 महिने गेल्यानंतर मी पुन्हा अनेक मुलग्यांच्याकडं घटस्फोटची केस दाखल केली. त्याची परत त्यांना नोटीस गेली, परत ती कामात हजर राहिली आणि डोमेस्टिक व्हायलन्सची केस थोडीशी मागं राहिली आणि जे काम चाललं होतं ते एकाच कोर्टाकडे मी दोन्ही केसेस एकाच तारखेला घेतल्या. एक नांदा येण्याची केस होती आणि एक घटस्फोटची केस होती. आणि डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये मी फक्त ती काम पुढं वेळ मारून नेत होतो आणि त्यामध्ये म्हणणं दिलेलं होतं. माझा एकच उद्देश होता की त्यांची जी काही भूमिका असेल ती मेहरबान कोर्टासमोर आली पाहिजे आणि खरी सत्य परिस्थिती आली पाहिजे. आणि आमच्या पक्षकारांची भूमिका होती की मुलगीला नांदवायची आणि 2 मुलं आहेत आणि त्या मुलगीनं आपल्या जे काही तिचं सासरी जिथं दिलं आहे तिथं तिनं राहावं, जाणं येणं चांगल्या पद्धतीनं होईल, त्याबद्दल कुठलीही तक्रार येणार नाही, पण तो घर जाय होणार नाही किंवा कुठलाही त्रास होणार नाही, अशा पद्धतीनं आमचं म्हणणं आम्ही त्यामध्ये मांडलेलं होतं. आणि एकाच कोर्टाकडं ह्या नांदा येण्याची केस आणि घटस्फोटची केस एकाच कोर्टामुळे गेल्यामुळं आणि मी मुद्दाम होऊन एकाच तारखेला ठेवल्या होत्या. दोन्ही केसेस एकाच तारखेला ठेवल्या होत्या आणि जी डोमेस्टिक व्हायलन्सची ती दुसऱ्या कोर्टात होती, पण ती त्याच दिवशी त्याच तारखेला ठेवून घेतली होती. तिन्ही केसेस एकतरी पक्षकारांचा असा फायदा होता की एका तारखेसाठी एकाच दिवशी तिन्ही तारखा होत होत्या. दुसरा माझा फायदा वकिली करण्याचा असा होता की मेहरबान कोर्टाच्या समोर सत्य परिस्थिती गेली पाहिजे आणि त्यामध्ये 1-2 तारखा झाल्यानंतर तिने आपल्या अर्जाला आणि घटस्फोटच्याला म्हणणं कैफियत दिल्यानंतर मेहरबान कोर्टाच्या समोर ज्यावेळी आर्ग्युमेंटला आम्ही उभारलो त्यावेळी मेहरबान कोर्टाच्या लक्षात आलं की नेमके केसमध्ये क्रक्स पॉईंट काय. तर महत्त्वाची गोष्ट अशी होती
की मुलगीचा ह्यात कोणत्याही प्रकारचा कसलाही रोल नव्हता आणि वडिलांना त्या मुलग्याला घर जावई करून घ्यायचं होतं आणि मुलगी म्हणत होती की मी नांदायचं होतं. आणि ज्यावेळी कोर्टासमोर त्या मुलगीचे आईवडील, मुलगी, त्यांचा वकील, मी स्वतः, माझा पक्षकार आणि त्याचे आईवडील ह्या संपूर्ण कोर्टाच्या समोर उभा केलेत. आणि मेहरबान कोर्टानं इतकंच मी सांगितलं, साहेब त्यांना जर नांदायचं नसेल तर राहू दे, आम्ही आत्ताच्या आत्ता नांदाय न्यायला तयार आहे. दुसरी गोष्ट, 2 मुले आहेत, त्यांची आम्हाला जबाबदारी घ्यायची आहे आणि पत्नीची सुद्धा जबाबदारी घ्यायची आहे. एक तर नांदायत असेल तर साहेब नांदायच्या केसमध्ये ऑर्डर करा, नसेल त्यांना घटस्फोट पाहिजे असेल तर मुली आमच्याकडे देऊन द्यात आणि घटस्फोटच्या अर्जावर काम चालू देत. अशा पद्धतीनं मेहरबान कोर्टासमोर आम्ही आर्ग्युमेंट ठेवलं आणि त्यानंतर मेहरबान कोर्टाने इतक्या चांगल्या पद्धतीनं या केसमध्ये निर्णय दिला की दोघा पतीपत्नींना समोर उभं केलं, आईवडिलांना मागं उभं केलं, वकिलांना मागं उभं केलं आणि दोघांना विचारलं, मुलगीला त्या विचारलं स्पष्ट, तुझं काय मत आहे, नांदाय जायचं आहे काय घटस्फोट घ्यायचा आहे. त्यावेळी मुलगी वडिलांकडे बघत होती आणि वडील 2 वेळा पुढे आले आणि म्हणाले की असं असं माझं म्हणणं आहे, असं असं माझं म्हणणं आहे. कोर्टाने त्यांना एकच ताकीद दिली, मुलगीचं तुमच्या लग्न झालेलं आहे, मुलगी तुमची नाही आहे, ती पत्नी कुणाची तरी आहे आणि तिला थोडा बोलण्याचा अधिकार द्या, तुम्ही यामध्ये अजिबात बोलू नका म्हणून सांगितलं. एवढ्या शब्दाखातर मुलगीनं स्पष्ट सांगितलं, साहेब मी नांदा जायला तयार आहे. कोर्टानं मुलग्याला अजिबात कोणताही प्रश्न विचारला नाही, मुलग्याला फक्त एकच प्रश्न विचारला की तू नांदवायला व्यवस्थित तयार आहेस का. मुलग्यानं हो म्हणून सांगितलं आणि त्या संदर्भात जे काही योग्य निर्णय आपण दिल ते मी पाळायला सुद्धा तयार आहे म्हणून मुलग्यानं सांगितलं. कोर्टानं कुणाचंही काही ऐकलं नाही, स्पष्ट नांदाय जाण्यासाठी ऑर्डर केली. घटस्फोटची केस आम्ही मागे घेतली, डोमेस्टिक व्हायलन्सची केस मागे घेतली. ह्या घटनेला जवळजवळ 6 ते 7 वर्ष झालं. अगदी सोन्यासारखा संसार आत्ता त्या मुलगीचा आणि मुलं शाळेमध्ये चांगल्या पद्धतीने. अशा पद्धतीनं जर मेहरबान कोर्टामध्ये केसेस जर हँडल करण्याचा आपण प्रयत्न केला तर जो आईवडिलांचा विनाकारण हस्तक्षेप मुलांच्या संसारामध्ये आहे तो जर योग्य असेल तरच चांगला संसार मुलांचा होऊ शकतो. अन्यथा अयोग्य पद्धतीनं, चुकीच्या पद्धतीनं जर मुलांच्या संसारामध्ये आईवडिलांनी जर ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला तर मुलांचा संसार विस्कटायला फार वेळ लागत नव्हता. कारण लग्न झाल्यापासून 2 मुलं विस्तर ह्यांच्यामध्ये अजिबात ताळमेळ नव्हता. मुलगी उठायची, वडिलांनी बोलवलं की आपल्या गावी जायची, यांनी आणाय गेले की 1-2 दिवस परत बैठका बसायच्या. 10 ते 20 अशा बैठका बसल्या. दोन्ही कुटुंबाला अनेक वर्षे त्रास सहन करावा लागला. ज्यावेळी कोर्टातनं ज्यावेळी मुलगी नांदायली त्यावेळी वर्षातनं एकदाच ते 1-2 दिवस ते बी पतीला घेऊन जायची, 2 दिवस थांबायची, परत येऊन संसारात रमलेले. सांगण्याचा उद्देश ह्या व्हिडिओतून असा आहे की काही केसेस ह्या पती पत्नीचं मत जर एकत्र असेल तर चांगल्या पद्धतीनं केसेस हँडल होऊ शकतात आणि आईवडिलांनी त्या मुलगीचा असेल किंवा मुलग्याच्या संसारामध्ये किती ढवळाढवळ करायची हे आईवडिलांनी फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण संसार म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून एकमेकाशी तडजोड करावी लागत असते. यामध्ये प्रेमाचा वाटा थोडासा बाजूला राहतो, पण एकानं दुसऱ्या व्यक्तीनं पहिल्या व्यक्तीला जर समजावून घेऊन जर संसार केला तर कायद्यामध्ये काही चांगल्या प्रोसेस पण आहेत. त्या प्रोसेसप्रमाणे कायद्यामध्ये लवकरात लवकर निकालसुद्धा लागू शकतो. ज्यामध्ये दुसरा वकील असता, मी आता कुणाचं सांगत नाही जास्त, पण ह्या केसेसमध्ये व्यवसाय केला असता किंवा 4 पैसे मिळवण्याचा उद्देश असता तर ही केस कितीतरी वर्षे लांबवता आली असती. पण चांगल्या पद्धतीनं एक संसार फुललेला ह्या केसमध्ये आणि अशा कितीतरी केसेस लवकरात लवकर निकाली काढलेल्या आहेत. धन्यवाद मित्र.